दिली। आम्ही तुमच्याकडून मतांचे कर्ज मागायला आलो आहोत आणि त्या कर्जाचे जामीनदार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी आहे, असं प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। संभाजीनगरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत ते काल बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित संभाजीनगर 2047चा सविस्तर आराखडा तयार केला आहे। ही निवडणूक केवळ नगरसेवकांची नसून मोदींच्या 55 आणि भाजपाच्या 124 विकास योजनांची आहे। निवडून आलेले नगरसेवक हा आराखडा राबवतील आणि त्याला लागणारा निधी सरकार देईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। सध्या 12 रुपयांनी वीज खरेदी करणारे परवडणारे नाहीत, म्हणूनच संभाजीनगरसाठी 35,000 मेगावॅट सौर ऊर्जेची योजना आणली जात आहे। यामुळे नागरिकांना अवघ्या 6 रुपयात वीज मिळेल। तसंच सूर्यघर योजनेअंतर्गत 30,000 रुपयात घरावर सोलर पॅनल बसवून पुढील 15 वर्ष वीज बिल शून्य करण्याचा आमचा मानस आहे, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। ही निवडणूक मोदींच्या 55 आणि भाजपाच्या 124 विकास योजनांची असून विकासाची ही गाडी कमळ चिन्हावर निवडून आलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 100च्या वेगाने धावेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। शिवसेना नेते